हाय हाय. 2 मिनटं थांबा, मला तुमच्या कमेंट्स दिसतील नाही, आता दिसते. आणि मी पाटस बाजाराची तयारी करते. हाय ओम. आणि आपण आता पाटस बाजाराची तयारी करतोय. दादूला झोपवले आणि प्रेम करते. तर म्हटलं चला थोडंसं आपल्या इंस्टाग्राम फॅमिली बरोबर गप्पा मारू. आणि आत्ता यूट्यूबला लाईव्ह होतो. आणि हाय विलास. ओमा माझा भाऊ आहेस ना तू. डिलीट करा अशा अशा कमेंट्स करायच्या नाही. आज कुठेच नाही. आज आपण पाटस बाजाराची तयारी करतोय. मी खरं तर हे संध्याकाळी करत असते, पण मला थोडं बाहेर जायचंय म्हणून दुपारीच करून घेते आज. फॉलो बॅक का देत नाही तुम्ही शैलेश पाटील. हाय जगदाळे. हाय सगळ्यांना हाय. कितीला आहे. जो एक डबा आहे आपण 30ला 1 50ला 2 देतो. आणि गुलाबजाम 280 रुपये किलो आहे, फक्त दौंड तालुक्यातील लोकांसाठी. कुरकुम पाटसला असता का तुम्ही. कुरकुमला आणि पाटसला गुलाबजाम घेऊन असते दोन्ही बाजारामध्ये. हॅलो सागर आहे ना. हॅलो सागर. सचिन हाय बरं का सगळ्यांना. जरा कुणाची कमेंट वर गेली तर एवढं मनावर घेऊ नका, कारण मी काम करता करता तुमच्या बरोबर बोलत आहे. मी घरीच आहे. कुठं असणार आहे. घरी आमच्या. मी पण दौंडमध्ये असतो. अच्छा तुम्ही पण दौंडला असता का. बर बर बर. हाय हाय प्रकाश. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. मी तुम्हाला फोन केला आहे, खूप दिवस झाला फॉलो बॅक दिला. फोन केला आहे का फॉलो केलंय. शैलेश पाटील हा ना. गुलाबजाम बनवत आहे. उद्या पाटसच्या बाजाराची तयारी. हे बघा खव्याचे गुलाबजाम बनवतोय आता. घरी आहे. घरी मी पण कुरकुमला असतो. अच्छा तुम्ही पण असता का कुरकुमला. ओके. आतापर्यंत आपण युट्यूबवर लाईव्ह होतो आणि आता मला थोडा वेळ आपल्या इंस्टाग्राम फॉलो केला आहे असं म्हणायचं. अच्छा. आणि इंस्टावर जास्त लोक बघतात. मी तुम्हाला खूप दिवसापासून बघतोय. अच्छा सॉरी बरं का, जरा कन्फ्युजन होते. एवढ्या जास्त कमेंट्स. हो ओम ते आहे बरोबर, पण आपल्याला यूट्यूब जास्त परवडतं लाईव्ह यायला, कारण तिथं गप्पा मारते मी आमच्या फॉलोअर्स सबस्क्रायबर बरोबर. तुम्ही कुठे असता. मी दौंडमध्ये असते. दौंडमध्ये एक गाव आहे छोटंसं, तिथं. वर्ष मला माझं अकाउंट चालू करूनच नाही झालं शैलेश दादा. माझं अकाउंटला ऑगस्टमध्ये होतील वर्ष, म्हणून सॉरी बरं का, पण वर्ष नाही झालं तुम्हाला आम्हाला फॉलो करून. आणि अजून ऑगस्ट महिन्यात माझ्या अकाउंटला 1 वर्ष होईल. हा बघा गुलाबजाम दाखवते तुम्हाला. गरम झालंय ताट. हा 4-5 महिने झाले असतील. ठीक आहे, कारण माझा आता वर्ष व्हायचंय माझं अकाउंट उघडूनच इंस्टाग्रामचं. मी दौंड शुगर कारखान्यात असता, बारामतीच्या आहेत. सॉरी मी असं ऑनलाईन माझं गाव सांगू शकत नाही, ते खूप पर्सनल इन्फॉर्मेशन आहे. बट मी दौंडमधल्या एका छोट्याशा गावात राहते.
शैलेश बोललं तरी चालेल मला, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे. हाय प्रशांत दादा. आणि शैलेश दादा, मी सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनाच दादा म्हणते. आणि हो प्रशांत दादा, जेवण झालंय, दादूला झोपवलं आणि आता उद्याच्या पाटसच्या बाजाराची तयारी करते. संध्याकाळी जरा बाहेर जायचंय, नाही तर मी रात्री हे करते ताजे ताजे गुलाबजामुन, पण आज जरा लवकर जरा बाहेर जायचंय म्हणून. तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण? आज कोणता बाजार आहे? आज कुठलाच बाजार नाहीये. उद्याच्या पाटसच्या बाजाराची तयारी करते. खूप छान व्हिडिओ असतात तुमचे. उद्या पाटसच्या बाजारात येणार आहात का? हो, उद्या पाटसच्या बाजारात येणार आहे. व्हिडिओ छान असतात, त्याच्याबद्दल थँक्यू बरं का. आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि आपल्या पारगाववरनं आपलं लाईव्ह बघताय, अरे वा. आणि हाय सोनाली ताई. आणि आता माझा शब्द कंप्लीट होऊ द्या की आपल्या एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत 10,000 फॉलोअर कंप्लीट करा. काय करताय, आता वर्ष होईल, अजून 10,000 फॉलोअर्स झाले नाही आपले. सगळ्यांनी ज्यांनी फॉलो केलं नाही पटापट फॉलो करून घ्या. 10,000 फॉलोअर्सचं माझा टार्गेट आहे एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत, तर तेवढा पूर्ण करा. हाय रोहिणी ताई, कशा आहात? जेवण झालं का सगळ्यांचं? हाय सगळ्यांना. सगळ्यांच्या कमेंट्सवर जरा लक्ष जात नाहीये, कारण काम करता करता बघते, पण तरीही सगळ्यांना हाय. एखादी कमेंट चुकून राहिली तर परत तुम्ही करा बरं का. हाय सोनाली ताई. ताई तुमचे 10,000 फॉलोअर होतात, झाले पाहिजे हो, झाले पाहिजे. कोणते दादा, एप्रिलपर्यंत माझा टार्गेट आहे. बघू, तसं तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असल्यावर होईलच, तसला काही विषय नाही. आणि ऐका ना, गुरुवारी आपल्या लाईव्हला कोण कोण जॉईन झालेलो? एक दादा होते, त्यांना अनाथाश्रमामध्ये वृद्धाश्रमामध्ये गुलाबजाम द्यायचे होते. त्यांच्याकडनं त्यांची आयडी बघितली आहे का कोणी? थँक्यू. कोटपे दादा. दादा आहे का ताई? सॉरी, ज्ञानेश्वरी. हाय बरं का, पण तुमचं नावच आलं नाही तुमच्या आयडीला. माझं नाव तुम्ही टाकलंय ठीक आहे, पण तुमचं नाव आलं नाही. आणि वर कमेंट केली, तुम्ही आमच्या पाठीमागे भक्कम आहात. थँक्यू बरं का. असेच राहा, असंच तुमचा सपोर्ट राहू द्या. हे बघा कसे धमकी देतात. धमकी देता का? जरा असं नका करू. पहिला फॉलो बॅक द्या लाईव्ह संपल्यावर. ओके बाय. तर असू द्या, ठीक आहे. आपले थोडे गुलाबजाम बनवायचे अजून, तोपर्यंत आपण लाईव्ह असणार आहे. मला मीराचा नंबर सेंड करणार का? तुम्ही मला DM करा ताई, रोहिणी ताई, मी तिचा नंबर तुम्हाला सेंड करते. DM करा, मग मी करते मीराचा नंबर सेंड. बाकी तुमच्या सगळ्यांची जेवणं वगैरे झालीत का? आणि काल पाटस किंवा कुरकुम आणि इथं कुशेगाव कुठेच मला महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी झालेल्या स्टोऱ्या वगैरे दिसल्या नाहीत. झाली का नाही हो, मला सांगा बरं. कोणी केली का पाटस, कुशेगाव, कुरकुमला? जेवण झालं का? जेवण वगैरे झालं माझं. काही इतक्या उशिरा स्वयंपाकच काय तुमचा? स्वयंपाक नाहीये, गुलाबजाम करते उद्या पाटसच्या बाजारात विकण्यासाठी. आज कुठंच बाजार नाहीये, उद्याच्या पाटसच्या बाजारात विकण्यासाठी. आणि उन्हात खूप गरम होतंय, गॅस जवळ तुम्ही समजू शकता एवढं गरम होतंय, पण काय करणार, आता करावंच लागतंय. आणि लोकांना वाटत असेल किती इझी काम वाटत असेल ना माझं, की काय बाबा ही बाई गुलाबजाम बनवते आणि विकते बस. पण हे बघा, गरम झालाय ताट. पण ज्ञानेश्वरी, मला ओळखलं नाही का? अहो तुमचा DP दिसत नाहीये मला, आणि मी कसं ओळखणार?
माफ करा. सेल चांगला आहे का? ठीक आहे. आता लोकांना हळूहळू माहिती होत आहे. आतापर्यंत काही एवढं माहिती नव्हतं. आता आपल्या रील्समुळे यायलाच लागतंय. कुठे यायलाच लागतंय ते सांगा मला परत. आणि काय म्हणत होते मी, आता आपल्या युट्यूब व्हिडिओमुळे, इंस्टाग्राम रील्समुळे लोकांना माहिती होते. तर आता सेल वाढायला लागली. तरीही किती जातात माहिती आहे का? थांबा 2 मिनिटं. तरीही माझे फक्त 2 ते 2.5 किलोचेच गुलाबजाम जाते. माझा असा एक टार्गेट आहे की आपले कमीत कमी 10 किलोचे गुलाबजाम एका बाजारात गेले पाहिजेत. तर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असेल तर तेही जाईलच. गरम किती होतंय, बापरे बाप. गॅस जवळ बघा आणि त्याच्यापेक्षा बाहेर उन्हाच्या हे येत आहेत, हवा लागते उन्हाची अख्खी. उधार देऊ नका. उधार देतच नाही मी. एखादं असं कोणी गरीब वाटलं ना मला की जाऊ दे बाबा, नाहीत त्यांच्याकडे पैसे, पुढच्या वेळेस देतो म्हणतात, उन्हाची खूपच दया आली तर मग मी देते. माझं जरा मन तसं आहे. बाकी व्यवस्थित वाटणाऱ्या लोकांना मी नाही देत लवकर उधार. काय काय लिहिता दादा, काहीतरी व्यवस्थित लिहा, वाचता येईल असं. आता माझे हे गुलाबजाम बनवून तयार झालेत, म्हणजे गोळे वगैरे बनवून. एक पॅकेट कितीला? 30ला एक, 50ला 2 पॅकेट आहेत आपले. गरीब लोकांना दिलं तर काही अडचण नाही. हो, त्यांना देते मी, उधार देते. फ्री मध्ये कुणालाच देत नाही, कारण आता मी स्वतः सध्या गरीब आहे. त्यांच्यापेक्षा जरा जास्तच मी गरीब आहे. तर त्यांना फ्री मध्ये नाही देत मी, पण 5 रुपये कमी करून देते त्यांना. असे मुलं नाही का ते हे करायला त्यांना, किंवा मग जेवण झालं माझं आणि किंवा मग त्यांना उधारी देते मी, असं देते. नमस्कार गुरुमाऊली दादा, तुमच्या मुलांची ही 2 नावं आहेत हे मला आता आठवलं. आपण मागच्या गुरुवारी बोललेलो तेव्हा तुम्ही सांगितलं होतं. छान नावं ठेवलीत मुलांची तुम्ही. एकाचं नाव गुरु, एकाचं नाव माऊली. छान, थँक्यू. धन्यवाद ताई. खेडेगाव आपले जर माणसं. तुम्ही अर्धवट मेसेज लिहिलाय का? पूर्ण मेसेज लिहा. मी मला फक्त एवढं दिसतंय, खेडेगाव आपले जर माणसं. धन्यवाद ताई. जय मल्हार. जय मल्हार दादा. मुलगा झोपला का? हो, त्याला झोपवूनच हे कामं करावं लागतं. मी आधी पण सांगितलंय. खुशी म्हणते दादू कुठे? दादूला झोपवलंय सोनाली ताई. तो झोपल्यावरच हे काम करायला लागतात ना. दादू झोपलाय. गाणं म्हणा नाही. वाव, मला येत नाही गाणं म्हणायला. हो, 72 द्यावंच लागेल सेल वाढवत. तुम्ही उद्या येणार आहे, भेटेल का? कुरकुमला नाही, पाटसच्या बाजारात. उद्या सोमवार तुमच्याकडून 2 डबे गुलाबजाम घेणार आहे. हो, नक्की घ्या दादा. आणि किती पाकिटं बनवावी लागतात? तर मला आत्ता सांगते मी, असं अंदाजे मला 50 एक पाकिटच जातात माझ्या आत्ता. आणि कुरकुम बाजार नाही उद्या. ज्या दादांनी मला म्हटलं तुम्हाला कुरकुम बाजारामध्ये घेते, आपला उद्या पाटसचा बाजार आहे. आणि कुणाची अजून कमेंटवर गेली असेल तर माफ करा. बारामतीला या. बारामतीला यायचंय. मे महिन्यात येणार आम्ही, आत्ता नाही. मे महिन्यात रितेश सरांचा जो पिक्चर येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर, तो बघायला. तर मी जेव्हा येत असेल तेव्हा नक्की स्टोरी ठेवेल. हो, तुम्ही पाटसमध्ये राहता, मग नक्की या गुलाबजाम घ्यायला. उद्या पाटसचा बाजार आहे. मी पण पाटसला येणार आहे. शिरसुफळ लांब पडतो मला. लई बरेच लोकांनी सांगितलं का शिरसुफळचा बाजार मोठा असतो, पण मला लांब होतोय. हो,
बिरोबावाडीला तुमचे पाहुणे आहेत. मी कोणाला जास्त ओळखत नाही, कारण ताई तुम्ही आमच्या नवरे बाजारात पण येऊ शकता रविवारचं. बघते मी, जर आले तर मी आधी स्टोरी ठेवते या गावला येते म्हणून, त्या गावला येते म्हणून, कारण आत्ता मला बाजार वाढवणं शक्य नाहीये. माझं दादू पण लहान आहे, ऊन पण तापतंय. आणि दुसरं म्हणजे माझे गुलाबजाम बनवून द्यायला एकदा येऊन बघा. हो, येऊन तर मला सगळ्याच बाजारात बघायचंय, प्रत्येक एरियामध्ये एक मॅन्युफॅक्चरिंग येऊन. देवा पांडुरंगा विठ्ठला, थँक्यू. एवढी मोठी तुम्ही मला समजलं की मी एवढं सगळं करू शकते म्हणून. पण आता माझा बिझनेस किती छोटा आहे हे तुम्ही माझ्या रील्स वरून बघितलंच असेल. मी सगळं स्वतःच करते. पण स्वामी समर्थ करो, तुमच्या तोंडात साखर पडो, हे खरं घडून येऊ की माझ्या प्रत्येक एरियामध्ये ब्रांच असेल डायरेक्ट, की गुलाबजामवाली ब्रांच नाही का आपली. आणि माझं पण स्वप्नच आहे कसं एक. तुम्हाला गुलाबजाम दाखवते, आत्ता बनवलेत, अजून फुलायचे हे. उद्या सकाळपर्यंत किती छान होतील हे तुम्ही बघू शकता. गिरीमला यात्रा आहे का? यात्रेला जात नाही का? मोठी यात्रा आहे गिरीम. नक्की यात्रा आहे का गिरीमला? कारण मी आज दौंडला जाणार आहे, तर जाता जाता गिरीमला पण जाईल. मग कोणी गिरीमचं इथे लाईव्हला जॉईन झालंय का मला सांगा बरं. गिरीमला यात्रा आहे का? काही दिवसांनी तुमचं बिझनेस होईल. आम्ही तुमच्या पाठीशी आहे, असेच पाठीशी राहा सगळी लोक. आणि असंच आपला बिझनेस मोठा होऊ द्या, तसंच आपलं इंस्टाग्राम पेजही मोठं होऊ द्या. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या. ज्यांनी आतापर्यंत आपल्याला फॉलो केलं नाही इंस्टाग्रामवर, त्यांनी सगळ्यांनी फॉलो करून. तुमच्या प्रयत्नाला स्वामी यश देव प्रार्थना करतो. हो, आणि ते बघतायत, तुम्हाला दाखवू का? स्वामी समर्थ नेहमी माझ्याकडे बघत असतात. क्वालिटी छान आहे गुलाबजामची, थँक्यू. हे बघा, स्वामी महाराज नेहमी माझ्याकडे बघत असतात मी हे काम करताना, आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यावर नेहमी आहेच. आणि तुमच्यासारखी लोक आहेत आमच्या परिवारात म्हटल्यावर अजूनच भारी. हाय श्वेता, हे हाय श्वेताताई. आणि वर हाय गिरीम आहे का? ते तुम्ही गिरीम म्हणताय ना? गिरीम का गिरीम? उद्या आहे का गिरीमची यात्रा की आज आहे? हाय सूरज. आणि गिरीमची यात्रा जर आज असेल तर मी नक्की गिरीमच्या यात्रेत जाईल, कारण आज मी दौंडला चालली. तर मग तिथं जायला काय कसं काय? गुलाबजाम मॅडम बरं आहे का? आज तर दुपारीच लाईव्ह आली ज्ञानेश्वरी. अरे बाबा, काय सांगू तुम्हाला, आम्ही पण स्वामींना फार मानतो, आम्ही पण स्वामींना मानतो. आणि संध्याकाळी मला दौंडला जायचंय, मग त्याच्यामुळे मी संध्याकाळी हे करू शकत नाही, म्हणून आताच गुलाबजाम बनवून घेतलेत, दादूला झोपवलंय आणि माझं काम झालंय आता जवळपास. दौंडला आपल्याला हे गुलाबजामचे पॅकेट आणायला जायचे, पॅकेजिंगचे डबे संपलेत का ते आणायला जायचे, आणि थोडीफार खरेदी करायची. तर दौंडला जायचंय म्हणूनच आत्ता करून घेते. चटका किती वाजलेत आता? मी 3 वाजेपर्यंत लाईव्हला थांबते आणि 3ला जाते. मग दादूला कितीला झोपवलंय मी? 1 ते 1:30 वाजता, म्हणजे तो 3:30ला उठेल. मग थोडा वेळ नंतर. हाय बरं का सगळ्यांना, मला सगळ्यांचे मेसेज दिसत आहेत. हाय. आज ताई फोटो कोलपे दादा, तुमचा मेसेज मला कळला नाही. आज आहे गिरीमची यात्रा. अच्छा, आजपासून चालू आहे गिरीम, ते बोलताना चुकीचं होतं. हा चालतंय. म्हणजे आज आहे ना पण गिरीमची यात्रा. मग मी बघते, राघवच्या बाबांना विचारून, त्यांनी जर हो म्हटलं ना तर गिरीमच्या बाजारात नक्की जाते. हाय पाटसवाला, तुमचं मला पूर्ण ID दिसत नाहीये. बरं, हाय बरं का. योग्य ते प्लॅनिंग करून तुम्ही सक्सेस होऊ शकता. हो बरोबर आहे, प्लॅनिंग तर माझी चालूच आहे. आणि राघवचे बाबा जर हो म्हटले तर आम्ही गिरीमच्या यात्रेत येऊ, बघायला येऊ कशी आहे यात्रा. आम्हाला शेगावला लागला जामून पाहिजे, तर कसा संपर्क साधायचा? मी तुम्हाला ID देते, किंवा मग आता आपलं लाईव्ह संपलं ना की मी ID मेन्शन करते माझ्या स्टोरीला. दत्ता उमरकर म्हणून ID आहे, त्याच्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा तुम्ही. तो माझा भाऊ आहे दत्ता उमरकर, आणि त्यांच्याकडनंच मी हे गुलाबजाम वगैरे बनवायचे शिकलेत, आणि तो तुम्हाला नक्की देईल. आणि तो हे खात्रीशीर खव्याचे बनवून देईल गुलाबजाम. माझी आई स्वतः बनवते. मला माहिती नाही आज दौंडची यात्रा आहे का, मी खरेदी करायला जाणार आहे. दौंडची यात्रा असते कुठे तेही माहित नाही. रिअल लाईफ दादा, तुम्ही तुमचं मागच्या वेळेस नाव सांगितलं, मी विसरले बरं का. आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण सध्या मी तेवढा मोठा माझा व्यवसाय नाहीये की मी आता लगेच ऑफर किंवा मग डिस्काउंट देऊ शकेल. चालेल, पण कुठं पाठवता तुम्ही?
पाटसच्या बाजारात ना संदीप दादा पाटसच्या बाजारात पाठवणार आहे ना, कारण उद्या पाटसचा बाजार आहे आणि गिरीमची यात्रा आहे, तर मी जाण्याचा प्रयत्न करेल बरं का. गुलाबजाम सोबत दुसरे पण काहीतरी ठेवा. तुमचं बरोबर आहे, सगळ्यांचं सगळंच बरोबर आहे, पण मला जागेचा प्रॉब्लेम होतोय, कारण मी उशिरा जाते, मला लवकर जागा भेटत नाही. मी कुठं मग जिथं जागा भेटेल तिथं बसावं लागतं. तर मी स्वामी समर्थांना सगळे प्रार्थना करा की कानगावच्या यात्रेला या गुलाबजाम घेऊन. कानगावची यात्रा कधी आहे असं सांगत जा मला. 14ला आहे का? अशी यात्रा बित्रा सांगत जा मला. गुलाबजाम घेऊन नाही येणार मी, पण फिरायला येईल. 14 तारीख गुरुवारची आहे का? आजची 12, 13, 14 नाही बुधवारची. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत होती मी थोरात दादा की गुलाबजाम सोबत दुसरे पण काही ठेवा. तर असा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही स्वामी समर्थांना सगळे प्रार्थना करा की माझा व्यवसाय व्यवस्थित चालू आणि मी लवकर माझी एक स्कूटी घेऊ. मग मी लवकर जाईल बाजारांमध्ये आणि मग मला जागा भेटत जाईल. मग मी वस्तू वाढवेल गुलाबजाम बरोबर अजून काही. गिरीमला जावा तुम्ही. गिरीमला जाणारच आहे आज. म्हणजे हे राघवच्या बाबांनी जर हो म्हटलं तर बघायला यात्रा कशी आहे म्हणून. विकायला वगैरे नाही, कारण मी आता तयारी नाही करून ठेवली. हा माझा पाटस बाजारचा माल आहे. आम्हाला माहितीच नव्हतं काल काष्टीची यात्रा आहे म्हणून. माहितीच नसतं नाही का. हॅलो फक्त नंबर आहे तुमच्या आयडीवर, तुम्ही हॅलो केलंय आणि माहिती नव्हतं मला काष्टीची यात्रा आहे. मला कसं माहिती पडणार. एकाला पण हो, ते तुमचं सगळंच बरोबर आहे. माझ्याही डोक्यात ती आयडिया होतीच, पण जागेचा प्रॉब्लेम होतोय. मला 1 कॅरेट मांडण्यापुरतीच जागा कशी तरी भेटते आता. आणि एक्स्ट्रा वस्तू ठेवायसाठी जागा पण पाहिजेत नाही का. आणि लवकर पण जायला पाहिजे. मी आता बाजारात कुरकुम आणि पाटसच्या बाजारात 5:30ला पोहोचते. त्याच्यानंतर मला जागा मिळेल कुठं आणि मी बसू कशी ते जागेवर एवढं मोठं सामान घेऊन छोट्याशा जागेत. हा प्रॉब्लेम माझा आहे. माझेही प्रॉब्लेम जरा तुम्ही समजून घ्या. गिरीमला तमाशा असतो आणि उद्या काय म्हणताय ते पुढं कळायला नाही. आणि आपल्याला तमाशाशी काही घेणं दिलं नाहीये. आणि गिरीमला मंदिर कशाचं आहे ते सांगा मला. कुठल्या देवाचं मंदिर आहे आणि कुठल्या देवाची यात्रा आहे. माहिती नाही ना हो मला गिरीमची काष्टीची यात्रा. नाहीतर गेले असते मी. पावतीवाल्याला सांगायचं. पावतीवाले जाऊ द्या, ऑनलाईन मी कुणाबद्दल काही बोलत नाही, पण पावतीवाले तुम्हाला माहिती आहे. जो लवकर येईल तो जागा घेईल.